जनतेचा आवाज 24/7 न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। पाहूया बातमी आताच्या घडीची। प्रभाग क्रमांक 19चे काँग्रेस पार्टीच्या व वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ गणपती मंदिर महावीर चौक येथे खासदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते भव्य शुभारंभ करण्यात आले आहे। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अविनाश भोसीकर तसेच शिवाभाऊ नरंगले, श्याम कांबळे, अक्षय बनसोडे यांच्यासह भारतीय काँग्रेस पार्टीचे व वंचित बहुजन आघाडीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी प्रभागातील उमेदवार यांनी स्वतः प्रभागामध्ये फिरून जनतेशी संवाद साधला व भरघोस मताने विजय करण्यासाठी विनंती केली। जनतेचा आवाज 24/7 न्यूज नांदेड। आज नांदेड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग 19 येथे इथल्या काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज प्रचाराचा शुभारंभ आज श्री गणेशाच्या चरणी नतमस्तक होऊन या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ होत आहे। आज या ठिकाणी उपस्थित असलेले वंचित आघाडीचे आमचे मार्गदर्शक माननीय अविनाश भाऊ भोसीकर, आमचे उमेदवार काँग्रेस पक्षाचे उमेदवार 19 मधले माननीय देशमुख कमल चंद्रकांत, वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस पक्षाचे या ठिकाणी उपस्थित असलेले आघाडीचे उमेदवार कापसीकर चंद्रभागाताई, देवशालीताई पांचाळ या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ आज इथं प्रचाराचा शुभारंभ आपण या ठिकाणी केलेला आहे। आपल्याला सर्वांनाच माहित आहे की नांदेड शहर हमेशा एक धर्मनिरपेक्ष शहर म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं। अनेक वर्ष इथल्या लोकांनी सत्ता सेक्युलर विचारसरणीच्याच पक्षाला या ठिकाणी सत्ता या ठिकाणी दिलेली आहे आणि तो विचार करूनच सेक्युलर विचारसरणी कुठेतरी एका जागी आली पाहिजे या उद्देशाने काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी या दोघांनी मिळून आज आघाडीच्या माध्यमातून महापालिकेवर सर्व जागी आम्ही या ठिकाणी उमेदवार दिलेले आहेत। मी सर्व या सिडको वसरणी प्रभागातील आमचे ज्येष्ठ मंडळी असतील, युवक मंडळी असतील, माता भगिनी असतील त्यांना विनंती करतो की आपल्याला जातीवादी पक्षाला या ठिकाणी थारा द्यायचं नाहीये, जातीवादी पक्षाला या ठिकाणी रोखायचं आहे आणि त्यासाठी येणाऱ्या 15 तारखेला जी काही महानगरपालिकेला आपल्याला मतदान करायचं आहे त्या ठिकाणी आपण सर्वांनी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मतदान करावं आणि त्यांना प्रचंड मताने निवडून द्यावं एवढी या ठिकाणी विनंती करतो। या ठिकाणी प्रभाग क्रमांक 19 मध्ये प्रचाराच्या निमित्तानं आलेले नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार सन्माननीय रवींद्रजी चव्हाण, वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते अक्षयजी बनसोडे, या ठिकाणचे उमेदवार आदरणीय कमलताई चंद्रकांत देशमुख, देवशालाताई पांचाळ आणि सिद्धोदनजी कापसीकर या तिन्ही काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आम्ही आलेलो आहोत। आम्हाला पूर्ण खात्री आहे प्रभाग क्रमांक 19 मध्ये त्या ठिकाणी भाजप असेल किंवा अन्य जे काही सरकारमधले घटक पक्ष असतील यांच्याकडे कुठलाही विकासाचा अजेंडा नाही। केवळ या महानगरपालिकेत लूटपाटीचा अशोकराव चव्हाणांचा जो काही इतिहास आहे त्याच्या पलीकडे यांच्याकडे कुठलाही त्यांच्याकडे अजेंडा नाही आणि म्हणून नांदेडची जनता ही परिवर्तनाच्या दिशेने निघाली आहे। काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची सत्ता पूर्णपणे येण्याच्या दिशेनं नांदेडच्या जनतेचा कौल आहे आणि मला निश्चित खात्री आहे की या ठिकाणी आमच्या देशमुखताई असतील, पांचाळताई असतील आणि सिद्धोदन कापसीकर असतील हे प्रचंड मतानं या ठिकाणी विजयी होतील असा आम्हाला पूर्णपणे ठाम विश्वास आहे।